नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात झाला। ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे। तर त्या दोन मित्रांची ओळख देखील पटलेली असून ते दोघे बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे जे आहे जेवण बनवण्यासाठी, अर्थात ते भटारी काम करतात आणि जेवण बनवण्यासाठी सोलापुरात ते आले होते आणि बोरामणी नाका येथे आले असताना त्यांचा हा भीषण अपघात झाला। या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याने दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दोघांचे मृतदेह सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे संतप्त नागरिक होते, जे जमा होतं, त्यांच्याकडून एक संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे। ते म्हणजे जळ वाहतूक आणखीन किती जणांचा बळी घेणार, हा प्रश्न आता संपूर्ण सोलापूरकरांच्या मनात आहे। या प्रश्नानंतर संपूर्ण सोलापुरातून संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहे। पोलीस प्रशासनाने असो किंवा वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलात तर बोरामणी नाका आणि मार्केट यार्ड आणि शांती चौक अर्थात पाणी टाकी येथे जे जड वाहतूक असतात ते मोठमोठ्या आवाजाने गाणे लावून जात असतात। त्यामुळे जे मागून येणाऱ्या गाड्यांचा आवाज किंवा हॉर्नचा आवाज आहे ड्रायव्हर पर्यंत पोहोचणार नाही आणि यामुळे देखील अनेक अपघात घडतात। यानंतर आता ते अपघाताचा आता सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। या अपघातानंतर जर सीसीटीव्ही जर आपण पाहिलात तर अत्यंत धक्कादायक हा सीसीटीव्ही आहे। या सीसीटीव्ही मध्ये दोन मित्र दुचाकीवरून जात होते आणि ट्रकने अचानक जे आहे ते बोरामणी नाका येथून शांती चौक येथे टर्न घेतल्यामुळे हे दोघे मित्र ट्रकच्या खाली आले। त्यांचा जागेच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पहा हा सीसीटीव्ही। Now and press the bell icon. Never miss it.